मराठ्यांच्या साम्राज्याची राजधानी असा सन्मान मिळवणाऱ्या सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय। वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या साताऱ्यातील राजवाड्याची दुरवस्था झाली आहे। वाळवीमुळे संपूर्ण राजवाडा पोखरत चाललाय। राजवाड्याच्या भिंतींना मोठमोठे भगदाड पडली आहेत। मधल्या काळात राजवाड्यातील कित्येक वस्तू गायब झाल्या। आता दुरुस्ती अभावी त्याचबरोबर देखभाली अभावी ही वास्तू जीर्ण होऊ लागली आहे। आढावा घेतलाय प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। मराठ्यांच्या चौथ्या राजधानीचा बहुमान हा साताऱ्याला मिळाला। अनेक इतिहासांच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा सातारा जिल्हा। या सातारा जिल्ह्यात आपण राजवाडा परिसरात आहोत। तुम्ही पाहू शकताय वैभवशाली इतिहासाची परंपरा असलेला हा मोठा 1820 सालचा राजवाडा हा धुळकात पडला आहे। त्याचबरोबर मोडकळीस आल्याचा आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर या राजवाड्याचा वैभवशाली इतिहास आहे। राजवाड्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था देखील झाली आहे। वाळवीनं संपूर्ण राजवाडा हा पोखरत चालल्याचा पाहायला मिळतोय। राजवाड्याच्या भिंतींना मोठमोठे भगदाड पडले आहेत। मधल्या काळात जर बघायला गेलं तर या राजवाड्यातून अनेक नायाब वस्तू होत्या त्या गायब झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतात। हा राजवाडा प्रतापसिंह थोरले महाराज यांनी 1820 साली हा वास्तूचं बांधकाम म्हणजे बांधण्यात आलं होतं। त्या या राजवाड्यामध्ये अनेक छत्रपती घराण्यातील सदस्य असतील हे देखील वास्तव्याला होते। त्यानंतर या जोपर्यंत ते होते तोपर्यंत हा राजवाडा मोठा दिमाखात उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर दिवाणी कोर्ट या राजवाड्यात चालत होतं। त्यानंतर जर बघायला गेलं तर या राजवाड्याची मोठी दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर बघायला गेलं तर मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे ठिकाण आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक ह्या राजवाड्याला बघण्यासाठी येत असतात। मात्र ही परिस्थिती आता दुरावस्थेत असल्यामुळं पर्यटकांना हे पाहायला येत नाही। राजवाड्याला कुलूप लावल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शिवप्रेमी असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता असेल यांचं नाराजी देखील प्रशासनाकडे व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव